महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। चांदवड तालुक्यातील सोग्रस येथे भीषण अपघात, शाळकरी मुलींना धडक, अनेक जखमी। चांदवड तालुक्यातील सोग्रस येथे आज दुपारी घडलेल्या भीषण अपघातात शाळकरी मुलींना महामार्गावर वेगाने येणाऱ्या वाहनाने जोरदार धडक दिली। या अपघातात अनेक विद्यार्थी गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीने चांदवड उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले। या अपघातात एकाचा मृत्यू झाला असून 10 ते 12 मुलं गंभीर जखमी झालेले आहेत। ड्रायव्हर मद्यधुंद अवस्थेत आढळला आहे, तर जखमींपैकी समृद्धी पवार वय 13 गंभीर जखमी असून आदित्य गांगोडे वय 4 आणि दीपक केदारे वय 16 वर्ष यांच्यासह इतर काही विद्यार्थी देखील गंभीर आहेत। काही विद्यार्थ्यांची ओळख अद्याप पटलेली नाही। रुग्णालयात डॉक्टरांकडून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। घटनेची माहिती मिळताच शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी तात्काळ चांदवड उपजिल्हा रुग्णालयाला भेट दिली आणि त्यांच्या तब्येतीची विचारपूस केलेली आहे। अपघाताचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नसून पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून तपास सुरू केलेला आहे। स्थानिक ग्रामस्थांनी महामार्गावरील वेग मर्यादा आणि सुरक्षा उपाय याबाबत प्रशासनाने तातडीने पावले उचलावीत अशी मागणी केली आहे। वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया प्रतिनिधी सुरेखा गांगुर्डे, देवळा। वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा।